Hi students, today we are going to see another lesson, that is be smart. What is mean by be smart? Why should we be smart in our life? That we are going to see in this lesson, be smart, in which we are going to see what traits or what qualities should be there in a person to be a smart or to become a very smart. लेट्स सी द लेसन लाईन बाय लाईन. चला तर मग धडा शिकूया आपण. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. They have to have the skill and the will, but the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. बघा, कुठल्याही क्रीडा स्पर्धेमध्ये जे विजेते असतात हे काही व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत किंवा तयार होत नाहीत, तर त्यांच्यामध्ये दृढ इच्छाशक्ती, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे ते विजेते होत असतात. कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आहेच, पण कौशल्याहून इच्छाशक्ती बळकट असायला हवी. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होत असतो. आपण सर्वजण जे उपजत बुद्धी कौशल्य आहेत ते घेऊन जन्माला येत असतो आणि या बुद्धी कौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चित जीवनात यशस्वी होऊ शकतो. अर्थात ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाहीत. मग त्यासाठी आपल्याला कृती करणं फार गरजेचं आहे. नाव द सेकंड पॅराग्राफ. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. म्हणजे ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजेत. कल्पकतेची समज किंवा नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. गोल्स put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. बघा, ध्येयांमुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकतो आणि त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती सुद्धा त्याला त्या ठिकाणी मिळत असते. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. म्हणजे जर ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता जीवनरूपी नौका न भरकटता, म्हणजे जर आपण असं म्हणू शकतो की आयुष्याची गाडी किंवा जीवनरूपी नौका ही कुठेही न भरकटता ठरवलेल्या वेळेत आणि ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून आपल्याला पुढे नेता येते. नाव द थर्ड पॅराग्राफ. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ध्येय निश्चित करणे वरकरणी सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. म्हणजे कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. की शेवटी आयुष्यात काय मिळवायचं आहे हे ज्याचं त्यानेच ठरवलेलं असतं किंवा त्यालाच ठरवायचं असतं. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. ध्येय साध्य करायचं असेल तर काही तज्ज्ञ मंडळी असे असतात की ते वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग सुचवतात आणि या ठिकाणी देखील आपल्याला असेच 5 टप्प्यांचा मार्ग त्या ठिकाणी त्यांनी अवलंबायला सांगितलेला आहे. जर आपल्याला खरंच आपल्या जीवनामध्ये काहीतरी सक्सेस मिळवायचं असेल, अचीव करायचं असेल तर या 5 टप्प्यांचा आपण अवलंब केला पाहिजे. नाव द नेक्स्ट पॅराग्राफ. स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. बघा, स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी. मेथोडॉलॉजी म्हणजे काय? विचार पद्धती. मग स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. मग स्मार्ट गोल्स म्हणजे स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. मग स्मार्ट म्हणजे नेमकं काय? स्मार्ट या शब्दामध्ये बघा SMART एवढे
अल्फाबेट्स आहेत या प्रत्येकाचा एक विशिष्ट असा अर्थ त्या ठिकाणी होतो. एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. एम स्टँड्स फॉर मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा. ए स्टँड्स फॉर अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य. आर स्टँड्स फॉर रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. अँड टाइम बाउंड म्हणजे कालमर्यादित म्हणजे विशिष्ट, मोजता येण्याजोगा, प्राप्त करण्यायोग्य, वास्तववादी आणि कालमर्यादित असं ध्येय आपलं असणं फार गरजेचं आहे. एक विशिष्ट ध्येय आपण आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे जे मेजरेबल आहे, आपल्याला सहजपणे ते मोजता येऊ शकतं, जे सहजपणे आपण साध्य करू शकतो किंवा ते साध्य करण्यासाठी आपल्याला हार्डवर्क किंवा स्मार्ट वर्क करणं गरजेचं असतं. आणि ते ध्येय वास्तववादी असलं पाहिजे, रिअलिस्टिक पण असलं पाहिजे आणि कालमर्यादित पण असलं पाहिजे, त्याला वेळेची मर्यादा असणं गरजेचं आहे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक rubric. Specific involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. बघा, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे काय, तर एक विशिष्ट मार्गदर्शक सूची. मग स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते. ती कशी असते बघा, तर स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेली. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजे क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. बघा, मग यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणंही सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. मग एखादं उदाहरण जर बघायचं झालं तर एखादं घर बांधताना किती क्षमतेचं घर हवं आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दल आपल्याला काय करावं लागतं, माहिती असणं गरजेचं असतं. अनदर वर्ड फ्रॉम स्मार्ट इज M, and M stands for measurable. Measurable. Quantifying goals provides specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. बघा, यातला पुढचा जो स्मार्ट या शब्दातला पुढचा जो शब्द आहे किंवा अक्षर आहे एम स्टँड्स फॉर मेजरेबल. मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगं. मग क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स म्हणजे ध्येयाचे परिणाम निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. अँड दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. मग त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात आणि त्यात काही सुधारणा करण्याची संधी असेल तर त्या संधी देखील शोधणं सोपं होत असतं. व्हाईल प्लेइंग फुटबॉल, वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. उदाहरण जर बघायचं झालं तर फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचं मैदानावरील स्थान निश्चित केलेलं असणं आवश्यक असतं. यामुळे ते सहजपणे आपण ध्येय साध्य करू शकतो. Another word from SMART is A. A stands for achievable, setting goals that can be completed in the designated period of time. बघा, अचिवेबल म्हणजे प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. मग ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय आपण ठरवली पाहिजेत. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. कधी कधी काय असतं की अशी जी विस्तृत ध्येय म्हणजे जेव्हा आपण मोठं एखादं ध्येय ठेवत असतो त्यावेळेला ही लहान लहान ध्येय किंवा छोटी ध्येय आपली विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचे दगड ठरू शकतात आणि त्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द सुद्धा ठरू शकते. ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. कदाचित आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाहीत, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याची स्वप्न आपण नक्की पाहू शकतो. म्हणजे विद्यार्थी म्हणून आपण लगेच आता एक प्रेसिडेंट होऊ शकत नाही किंवा प्राईम मिनिस्टर होऊ शकत नाही, पण आपण असं ध्येय ठेवणं, समोर ध्येय ठेवणं
वावगं ठरणार नाही. आपण ते अचीव करण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. अनदर वर्ड फ्रॉम स्मार्ट इज आर अँड आर स्टँड्स फॉर रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय? वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. म्हणजे स्वतःला उगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं हे अवास्तव आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणं सहज शक्य होतं. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. म्हणजे बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले हे बहुधा वास्तववादी नसते. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to the picture. आपल्या डोक्यात ध्येयाचं चित्र स्पष्ट असायला हवं आणि ते पूर्ण करण्याची क्षमता देखील असली पाहिजे. टाइम बाउंड म्हणजे काल मर्यादित. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. म्हणजे प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. म्हणजे वजन कमी करायचं असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग नियमित व्यायाम असो, आहार असो किंवा तणावरहित विचार असो, जर आपण ते वेळेत केलं नाही किंवा वेळेची मर्यादा ठेवली नाही तर आपण ते सक्सेस मिळवू शकत नाही. म्हणजे आपण वजन कमी करायचं ठरवलं तर ते कमी करू शकत नाही. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. म्हणजे मनाची द्विधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचं पालन केलं पाहिजे. म्हणजे वेळेची मर्यादा जर ठेवली तर आपण आपलं ध्येय निश्चितपणे साध्य करू शकतो. नाव द नेक्स्ट पॅरा. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्न ही मौल्यवान असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठीचं प्रोत्साहन आपल्याला त्यातून मिळत असतं. इन ऑर्डर टू गेट देअर, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजेत. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. बघा, मग क्वालिटी आणि क्वांटिटी काय? क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. जी आपण क्वालिटी आणि क्वांटिटी असते म्हणजे आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. म्हणजे आयुष्य हे एखाद्या तुतारीसारखे असते किंवा पिपाणीसारखे असते. आपण त्याला काही दिले नाही म्हणजे जर आपण त्या पिपाणीत हवा भरली नाही किंवा फुंकली नाही तर त्यातून आपल्याला नाद किंवा ध्वनी किंवा आवाज येत नाही. तसंच आपण आपल्या आयुष्यात काही केलंच नाही, आपण आपल्या आयुष्यामध्ये काही करण्याचा प्रयत्न केला नाही तर आपल्याला त्यातून काहीच मिळणार नाही. नाव द लास्ट पॅराग्राफ ऑफ दिस लेसन. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम.
म्हणजे योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. When we take the next step, it should support and hold us without a crack. मग आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. मग आपण यातून काय शिकलोय? इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन युअर करंट स्किल लिमिट. म्हणजे काय, तर ही गोष्ट फार महत्वाची आहे की आपलं जे स्किल आहे, आपलं जे कौशल्य आहे, त्या कौशल्याच्या मर्यादेतच आपलं काय असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. अँड यू मस्ट बी एक्सपर्ट इन द एरिया यू हॅव अंडरटेकन. ज्या गोष्टीला किंवा ज्या एरियाला तुम्ही निवडलेला आहे, जी फील्ड तुम्ही चूज केलेली आहे, त्याच्यात तुम्ही एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट त्यात सांगता येईल की तुमचा ॲप्रोच म्हणजे तुमचं त्या ध्येयाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असेल तो सुद्धा वास्तववादी आणि कसा असला पाहिजे, सकारात्मक असला पाहिजे. आणि यासाठी कुठलंही ध्येय असेल तर त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क या दोन्ही गोष्टींचा मिलाफ करणं फार गरजेचं ठरणार आहे. आशा करतो की तुम्हाला हा धडा समजला असेल आणि त्याचा उद्देशही समजला असेल. धन्यवाद.